एखाद्या समाजात क्रांती घडवणं, तेही अशा समाजात जिथले नियम जणू दगडावर कोरलेले आहेत, विचार करा किती अवघड असेल. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी हे करून दाखवलं. महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. तर क्रांतीचे जनक हे खूप मोठं बिरुद आहे, नाही का? पण फुले यांना हे बिरुद मिळालं कसं, ह्याचं उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल. त्यांनी क्रांतीची सुरुवात केली एका शाळेने. हो, बरोबर ऐकलं, फक्त एका शाळेने. आज हे आपल्याला खूप साधं वाटू शकतं, पण विचार करा, त्या काळात जेव्हा ज्ञान फक्त काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित होतं, तेव्हा हे एक प्रचंड धाडसी, एक बंडखोर पाऊल होतं. खरं तर ह्या एका छोट्याशा शाळेतूनच त्यांनी एका मोठ्या सामाजिक बदलाचा पाया रचला. पण फुलेंच्या कामाचं खरं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्या काळातल्या समाजाला समजून घ्यावं लागेल. तो समाज म्हणजे जणू काही अभेद्य भिंती होत्या आणि याच भिंती तोडण्याचं धाडस फुलेंनी केलं. आणि ह्या भिंती म्हणजे काय, तर कठोर जातीय उतरंड. स्त्रिया आणि तथाकथित खालच्या जातींसाठी शिक्षणाचे दरवाजे तर कायमचे बंद होते. विधवांची अवस्था तर खूपच वाईट होती आणि अस्पृश्यतेची प्रथा म्हणजे मानवतेचाच अपमान. विचार करा, अशा परिस्थितीत जेव्हा अख्खा समाज विरोधात उभा होता, तेव्हा फुले यांनी बदलाचा निर्धार केला. मग प्रश्न असा आहे की या अभेद्य सामाजिक भिंती तोडण्यासाठी फुलेंनी कोणतं शस्त्र वापरलं? त्यांचं शस्त्र होतं शिक्षण. हो, शिक्षण. त्यांना पक्का विश्वास होता की हा ज्ञानाचा दिवाच अज्ञानाचा अंधार दूर करू शकतो आणि लोकांना स्वातंत्र्याचा खरा मार्ग दाखवू शकतो. आणि त्यांनी हे प्रत्यक्षात कसं आणलं? तर 1848 मध्ये त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मिळून पुण्यामध्ये मुलींसाठी भारतातली पहिली शाळा उघडली. विचार करा, ज्या काळात मुलींना घराबाहेर पडायची सुद्धा परवानगी नव्हती, त्या काळात त्यांच्यासाठी शाळा सुरू करणं ही एक अकल्पनीय गोष्ट होती. या एका घटनेने भारतीय महिलांच्या इतिहासाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. पण फुले इथवरच थांबले नाहीत. त्यांचं काम फक्त शिक्षण देण्यापुरतं मर्यादित नव्हतं. एकदा का लोकांना ज्ञानाने सक्षम केलं की मग त्यांनी थेट त्या व्यवस्थेवरच हल्ला चढवला, जी या सगळ्या विषमतेच्या मुळाशी होती. आणि ती व्यवस्था होती जातीव्यवस्था. आणि हे काम करण्यासाठी त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नावाप्रमाणेच सत्याचा शोध घेणारा समाज. या संस्थेचा उद्देश फक्त लोकांच्या हक्कांसाठी लढणं एवढाच नव्हता, तर लोकांना धार्मिक जोखडातून बाहेर काढून तर्क आणि समानतेच्या आधारावर स्वतंत्रपणे विचार करायला शिकवणं हा होता. जरा विचार करा, तहान लागलीये पण केवळ तुमच्या जातीमुळे तुम्हाला सार्वजनिक विहिरीवरचं पाणी पिण्यापासून रोखलं जातंय. ही त्या काळातली एक अत्यंत क्रूर आणि अमानुष प्रथा होती. आणि ह्याच पार्श्वभूमीवर फुलेंनी एक असं पाऊल उचललं जे इतिहासात कायमचं कोरलं गेलं. या भयानक अन्यायाला फुलेंनी शब्दांनी नाही तर थेट कृतीतून उत्तर दिलं. त्यांनी काय केलं, तर आपल्या घरातली पाण्याची विहीर सर्वांसाठी, हो, सगळ्या जातीधर्माच्या लोकांसाठी खुली केली. हे फक्त पाणी देणं नव्हतं, तर ते मानवतेचं, समानतेचं आणि सन्मानाचं एक जबरदस्त प्रतीक होतं. महिलांच्या हक्कांसाठी त्यांचं काम किती मोठं होतं हे इथून दिसतं. त्यांनी गर्भवती, विधवा, ज्यांना त्या काळात समाज वाळीत टाकायचा, त्यांच्यासाठी बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. विचार करा, हे फक्त एक आश्रयस्थान नव्हतं, तर त्या असहाय्य आईचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचवणारे केंद्र होतं. तर फुलेंनी जे हे क्रांतीचं बीज रोवलं होतं, त्याचं पुढे काय झालं, त्यांचा हा वारसा कसा टिकून राहिला आणि या एका व्यक्तीच्या कामामुळे बदलाची अशी कोणती लाट आली जी आजही आपल्या समाजावर प्रभाव टाकते. 1888 साल उजाडलं आणि त्यांच्या अनेक दशकांच्या अथक संघर्षाला एक मोठी पोचपावती मिळाली. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी त्या काळातल्या लोकांच्या वतीने त्यांना महात्मा म्हणजेच महान आत्मा ही पदवी दिली. त्यांच्या कामाचा प्रभाव किती खोल आणि दूरगामी होता हे काही गोष्टींमधून स्पष्ट होतं. पहिलं म्हणजे त्यांनी शोषित वर्गाला दलित हा शब्द देऊन एक ओळख आणि आवाज दिला. दुसरं, त्यांनी भारतभर महिला शिक्षणाच्या चळवळीचा पाया रचला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकरांसारख्या महान नेत्यांना त्यांनी प्रेरणा दिली. खुद्द आंबेडकर त्यांना आपल्या 3 गुरूंपैकी एक मानायचे. हाच तर त्यांच्या कार्याचा खरा आणि चिरस्थायी वारसा आहे. बघा, शब्दांमध्ये खूप ताकद असते
आणि दलित हा शब्द वापरून फुलेंनी शोषित वर्गाला फक्त एक नाव नाही दिलं, तर त्यांच्या संघर्षाला एक आवाज दिला, एक समान ओळख दिली. तर मग संपूर्ण समाजाच्या परंपरांना आव्हान देण्यासाठी नेमकं काय लागतं? महात्मा फुलेंचं आयुष्य आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतं. त्यांचं जीवन आपल्याला विचार करायला भाग पाडतं की एका व्यक्तीचा दृढनिश्चय आणि धाडस खरंच संपूर्ण समाज बदलण्याची ताकद ठेवू शकतं.